मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर येणार आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यातील औसा तालुक्यात मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येतील। महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मोदी उस्मानाबाद येथे येणार आहेत। काँग्रेस आणि एनसीपीच्या जाहिराती वाचताना आणि पाहताना लाज वाटत असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी यवतमाळमधील सभेत केली आहे। महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली। कितीही पक्ष एकत्र आले तरी भगवा फडकणारच असल्याचा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। भंडारा गोंदियासाठी नाना पटोले यांनी एकतरी प्रकल्प आणला का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारलाय। तसंच नाना पटोले आज एका पक्षात तर दुसऱ्या पक्षात असल्याची टीका त्यांनी केली। त्यामुळे नाना पटोलेंचं पार्सल परत पाठवा असं आवाहन त्यांनी नागपूरकरांना केलंय। नितीन गडकरी लोकसभेच्या मैदानात चौके छक्के लावणार असल्याचं नागपुरातील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। नितीन गडकरींसाठी मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग सुरू आहे। राहुल गांधींचं भाषण टीव्ही सिरियल सुरू होण्याच्या पहिले दाखवण्यात येणाऱ्या सूचनाप्रमाणे आहे। यातील पात्र काल्पनिक आहेत। तसंच राहुल गांधींचं असल्याची ही घोषक टीका फडणवीस यांनी केली आहे। पाकिस्ताननं नापाक कारवाया थांबवल्या नाहीत तर भारतातून जाणारं पाणी थांबवण्यात येईल असा इशारा नितीन गडकरींनी पुन्हा पाकिस्तानला दिला। भंडारा गोंदियाचे भाजपचे उमेदवार सुनील मेढे यांच्यासाठी अर्जुनी मोरगावात गडकरींची प्रचार सभा झाली। प्रफुल्ल पटेल यांनी शिक्षणाचा भोंगळ कारभार केल्याची टीकाही गडकरींनी केली। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे उघडपणे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत। ते आपल्या पुत्रप्रेमासाठी विरोधी पक्षातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी केली। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। नगरच्या सभेत त्यांचा भाजपा प्रवेश होऊ शकतो अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची शक्यता आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि भाजपचे बंडखोर नेते भाऊसाहेब वागचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। शिर्डीतून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनीही अर्ज दाखल केला। त्यामुळे सदाशिव लोखंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वागचौरे यांनी लोखंडेंवर टीका केली। त्यामुळे आता शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपच्या बंडखोराचं आव्हान आहे। माझे हिंदूविषयी दिलेलं भाषण तोडून मोडून सादर करण्यात आल्याची प्रतिक्रिया उर्मिला माटोंडकर यांनी दिली आहे। उत्तर मुंबई लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी दहिसरमध्ये जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी गोपाळ शेट्टी यांच्यावर टीका केली। 5 वर्षात गोपाळ शेट्टी दहिसरमध्ये एकदाही आले नसल्याची टीका त्यांनी केली। इंदोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांची एकूण कौटुंबिक संपत्ती 13 कोटी रुपये। भारती पवार यांचे पती प्रवीण यांच्यावर 10 लाखाचं कर्ज आहे। शक्ती प्रदर्शन करत काल भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रिया दत्त यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत काल उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रिया दत्त या कोठाधीश उमेदवार आहेत। त्यांच्याकडे 95 कोटी 72 लाख रुपये एवढी संपत्ती। 2014 साली प्रिया दत्त यांच्याकडे 65 कोटी 50 लाखांची संपत्ती होती। भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे पालघर लोकसभेचे अपक्ष उमेदवार दत्ताराम करबट यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पालघर हुतात्मा चौक ते आर्यन हायस्कूल मैदानाशी भव्य रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत मोठ्या प्रमाणात स्थानिक लहान संघटना सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली। मोदी नाटकबाज असून ते देशावरची राष्ट्रीय आपत्ती असल्याचा सर्वात मोठा हल्लाबोल पवारांनी मोदींवर केला। हिंगोलीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर घणाघाती केली आहे। मोदींसारखा खोटारडा माणूस जगात सापडणार नसल्याची टीका मोदींवर आंबेडकरांनी केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भाजपच्या बाजूने बोलायचे तेव्हा त्यांना उकळ्या फुटायच्या असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी विनोद तावडेंना दिलंय। विनोद तावडे हे पोपटासारखं बोलतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। तसंच चव्हाण यांनी याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमधील वंचित आघाडीच्या सभेत केली आहे। चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी अभिनेत्री अमिषा पटेलनं रोड शो केला। अमिषा पटेलच्या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला। ग्रामीण भागातही अमिषा पटेल यांनी रोड शो करून लोकांना संबोधित केलंय। भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन पटेलनं केलंय। जळगावात प्रचंड उन्हात राजकीय पक्षाचा प्रचार सुरू आहे। मात्र प्रचंड उन्हाचा फटका प्रचार सभांना बसत असल्याचं दिसतंय। दुपारी उन्हात कुणीही घराबाहेर पडत नाही। त्यामुळे रस्ते आणि गल्ल्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। त्यामुळे प्रचार करावा तरी कसा असा प्रश्न उमेदवारांना पडला। त्यामुळे दुपारी 1 ते 4 वेळेत प्रचाराची आणीबाणी लागल्याचं पाहायला मिळतंय।
आयकर विभागानं छापेमारी करून 281 कोटींचा पर्दाफाश केलाय। देशभरातील 4 राज्यात आयकर विभागानं छापे करून 281 कोटी रुपये जप्त केले। 300हून अधिक अधिकाऱ्यांनी छापेमारी करून पर्दाफाश केलाय। आयकर विभागानं छापेमारी करून डाय या संगणक फाइल्स आणि एक्सेल शीट जप्त केली आहे। छापेमारीचं काम अजूनही सुरूच आहे। काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं मध्य प्रदेशातून 20 कोटी रुपये दिल्लीत पाठवल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती। त्यानंतर आयकर विभागानं मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते SM मोईन यांच्या घरावर छापेमारी केली आहे। मात्र आयकर विभागाला मोठी रक्कम मिळाली नसल्याची माहिती मिळते। पंतप्रधान मोदींनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। संकल्पपत्र असं नाव या जाहीरनाम्याला देण्यात आलंय। राजनाथ सिंह यांच्या खाली हे संकल्पपत्र बनवण्यात आलंय। 2022 पर्यंत संकल्पपत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। एक दिशा एक संकल्पानं पुढे चालत असून लवकरच जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार असल्याचं यावेळी मोदींनी स्पष्ट केले। नद्यांच्या वापरावर जास्तीत जास्त भर देण्याचं काम करणार असल्याचंही मोदी म्हणाले। जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा असणारा कलम 370 हटवणार असल्याचं आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलंय। 35 कलमही काश्मीरमधून हटवण्याचं आश्वासन संकल्पपत्रातून देण्यात आलंय। भाजपच्या संकल्पपत्रात काश्मीरमधील आर्टिकल 370 आणि 35 रद्द करण्याचं आश्वासन दिले। मात्र भाजपनं तसं केलं तर काश्मीरच नाही तर संपूर्ण देश आगीत जळणार असल्याचा इशारा महबूबा मुफ्ती यांनी दिला। भाजपनं आगीशी खेळू नये असंही मुफ्ती म्हणाल्या। भारतीय जनता पक्षाकडून संविधानातील अनुच्छेद 370 रद्द करण्याबाबत वेळोवेळी आश्वासन दिली जातात। अनुच्छेद 370 रद्द झाल्यास आम्ही वेळेत स्वतंत्र घेऊन भारतापासून विलग होऊ असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी दिला। भाजपनं संकल्पपत्रात 370 हटवण्याचं आश्वासन दिलंय। भाजपच्या संकल्पपत्रावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केलेली आहे। निवडणूक आल्यावर भाजपला राम मंदिराचा मुद्दा आठवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला। निवडणूक झाल्यानंतर भाजपला त्यांच्या आश्वासनाचा विसर पडतोय। एकाच मुद्द्यावर वारंवार निवडणूक जिंकू शकत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। भाजपनं जाहीर केलेलं संकल्पपत्र हे सर्वात मोठा फेकूपत्र असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली। भाजपा नेत्यांनी स्वतःच्या रक्तानं जरी लिहून दिलं तरी त्यांच्या संकल्पावर जनता विश्वास ठेवणार नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली। भाजपनं जाहीर केलेलं संकल्पपत्र देशभक्तीनं प्रेरित असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपचं संकल्पपत्र म्हणजे देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना उत्तर असल्याचं राऊत म्हणाले। यवतमाळच्या सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। काँग्रेसचा जाहीरनामा घातक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच भाजपसोबतचे मतभेद गाडून टाकल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विद्यमान खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय। निवडणुकीत कापलेलं मतदान नको अशी टिप्पणी साक्षी महाराज यांनी ब्रह्मसभेच्या कार्यक्रमात केली। उत्तर प्रदेशातील उन्नावमधील सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे कारखान्याकडून मिळावे यासाठी मोदी सरकारनं उपाययोजना केली आहे। साखर कारखान्यांना मिळणाऱ्या कर्जावर तात्काळ सूट देण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप केलाय। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार आहेत। समाजवादी पार्टीचे रामपूर लोकसभाचे उमेदवार आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझम खान यांनी पंतप्रधान मोदी यांना मुस्लिमांचा हत्यार असल्याचा आरोप केला होता। योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल कल्याण सिंह यांच्यावरही त्यांनी एका सभेत गंभीर आरोप केले। जामा मशिदीचे शाही इमाम यांनी आगामी निवडणुकीत कुणालाही समर्थन न देण्याची घोषणा केली। काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू आहे, मात्र काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे ठोस उपाय नाही। त्यामुळे लोकसभेत कुणालाही समर्थन देणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे। पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा पुरावा भारतीय हवाई दलाकडून सादर करण्यात आलाय। कमांडर अभिनंदन यांनीच पाकचं F-16 विमान पाडल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे। तर कर्जबुडव्या विजय माल्याला लंडन कोर्टानं मोठा झटका दिलाय। लंडन कोर्टानं प्रत्यार्पणाविरोधातील माल्याची याचिका फेटाळून लावली आहे। त्यामुळे माल्याचा भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झालाय। स्वतःला निलंबित पोलीस अधिकारी सांगून एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला लुटणाऱ्या सारिका शिंदेला डोंबिवली पोलिसांनी अटक केली। सारिकानं कल्याण पूर्वेत राहणाऱ्या विदिसा वाघ या महिलेशी फेसबुकवर मैत्री केली। मैत्रीचा फायदा घेत भक्तीनं घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल घेऊन फरार झाली होती। पोलिसांनी मात्र तिला अटक केली आहे। मुंबई गुन्हे शाखेनं फरार असलेल्या एका आरोपीला तब्बल 32 वर्षांनी अटक केली आहे। शिवाजी शिंदे असं या आरोपीचं नाव असून 1987 पासून तो फरार होता। फरार असताना शिवाजी शिंदे समाजसेवक म्हणून अंधेरीतील क्लासिक हॉटेल जवळ राहत होता।
नाशिकमध्ये विहिरीत पडून 3 वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागानं व्यक्त केला. तानाजी बोडके यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. शवविच्छेदन करून बिबट्यावर वन विभागानं अंत्यसंस्कार केले. रात्रंदिवस समाजात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या पोलिसांना जीव मुठीत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये काम करावं लागतंय. खार पोलीस स्टेशनच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्यात. जागोजागी छत कमजोर झालंय. कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होते. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. सोशल मीडियावर पोलीस स्टेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या अमेरिकन इतर देशातील सेनेला दहशतवादी संघटना घोषित करण्याची ही पहिलीच घटना आहे. IRCG म्हणजे इम्पॅक्टिंग ग्लोबल टेररिस्ट कॅम्पेन असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलंय. इराण दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. भारताचं चीनचं निमंत्रण दुसऱ्यांदा फेटाळलंय. चीनकडून भारताला बेल्ट आणि रोड फोरमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र भारतानं चीनचं निमंत्रण स्वीकारलं नाही. चीनचा प्रोजेक्ट भारताच्या हद्दीत घुसखोरी असल्यानं भारतानं त्यावर बहिष्कार टाकलाय. मनगटावर घडीप्रमाणे बांधण्यात येणारा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलाय. चीनच्या न्यूबिया कंपनीनं विरेबल स्मार्टफोन तयार केलाय. हातावर बांधण्यात आलेल्या घड्याळासारखाच हा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन सहज कोणत्याही प्रकारे फोल्ड होतो. अखेरच्या षटकात निर्णायक चौकार मारून लोकेश राहुलनं पंजाबला हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवून दिलाय. डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी आणि शेवटच्या षटकातील दीपक हुड्डाची फटकेबाजी याच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकात 4 बाद 150 धावा केल्या आणि पंजाब पुढे विजयासाठी 151 धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलनं धमाकेदार 71 धावांची नाबाद खेळी केली. त्याला मयंक अग्रवालनं चांगली साथ दिली. गेल्या 3 महिन्यांमधील निराशाजनक कामगिरीचा विचार मागे टाकून ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या PV सिंधूला आजपासून सुरू होणाऱ्या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे. या स्पर्धेत तरी सिंधूला सूर सापडेल अशी आशा बाळगली जाते. शाहिद कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट कबीर सिंहचा टीझर रिलीज झाला. हा मी आहे असं लिहित शहीदनं केला टीझर शेअर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.